नवनियुक्त जिला ग्रामीण के अध्यक्ष जी को शुभकामनाएं दी गई। कांग्रेस कमेटी नवनियुक्त अध्यक्ष पद ग्रहण और सत्कार का कार्यक्रम माननीय श्री सुनील केदार जी के शुभ हस्ते आज दिनांक 3 अगस्त 3 विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन सभागृह आयोजित किया जाएगा। नमस्कार, मैं पल्लवी मेश्राम स्वागत करती हूँ महारुद्र न्यूज में। बढ़ते हैं सध्याच्या परिस्थितीत आणि पूर्ण महाराष्ट्रात आणि देशाला एक मेसेज देण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं आहे की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री सुनील केदार साहेब यांनी केलं आणि आदरणीय आमचे नेते राहुलजी गांधी हर्षवर्धन सपकाळजी यांच्या आदेशानुसार माझी नियुक्ती करण्यात आली आणि माजी मंत्री सुनील केदार साहेबांनी माझ्यावर विश्वास करून मला दिला. आगामी निवडणुका आपल्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार आहेत. म्हणजे तुमच्या याच्यामध्ये काय ब्ल्यूप्रिंट काय? हा सर, माझी कालच नियुक्ती झाली आणि कालपासून माझे दौरे सुरू होते आणि लोकांना जास्तीत जास्त चान्स देण्याची माझी म्हणजे ते इच्छा व्यक्त केली आहे सगळ्यांसमोर. कारण की नवीन लोकांना आपण चान्स दिलं तर लोकांमध्ये चांगलं मॅसेज जाणार आणि पूर्ण जिल्ह्यात एक मॅसेज दिला आहे माझी नियुक्तीमुळे. आणि युवक माझ्यासोबत मोठ्या प्रमाणात आता जुळणार इथून आणि जे ज्येष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ पदाधिकारी आहेत, त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या सहकार्याने मी काम करणार. तुम्हाला काय वाटतं? कारण समोरचं इलेक्शन्सला कालावधी आहे की तुमच्या मार्गदर्शनात लढणार आहे, परंतु काय प्रश्न आहेत लोकांची जे लोकांच्या म्हणजे सत्तेच्या समोर तुम्ही देणार? लोकांचे प्रश्न म्हटलं तर ग्रामीण भागाचा सर्वात मोठा प्रश्न म्हटलं की शेतकरी. शेतकऱ्यांचे तुम्ही पाहू शकता पूर्ण महाराष्ट्रात आणि आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये सध्या काय परिस्थिती कर्जमाफी म्हणजे सरकारने पण कर्जमाफी केली आणि त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता की म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांचे, तरी पण महायुती सरकार याच्यावर लक्ष देत नाही आणि आम्ही शेतकऱ्यांच्या लोकांच्या बेरोजगारांचे प्रश्न आज तुम्ही पाहू शकता मोठे मोठे प्रकल्प गुजरातला नेण्याचं काम केले आणि नागपूरमध्ये आपल्या इथे युक्तीपुरीला एक मोठा प्रयत्न पाहिला तो वेदांत करून त्यांनी गुजरातला नेला. तर आपल्याकडून काही ना काही महाराष्ट्र सरकार आपल्या युवकांना म्हणजे बेरोजगार करण्याचं काम करत आहे. तर हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये आणि गावापर्यंत पोहोचला. परंतु गडकरी साहेब जे आहे ते प्रत्येक आपल्या भाषणामध्ये सांगतात, भाजप प्रत्येक भाषणामध्ये सांगतात की आम्ही 70,000 रोजगार दिले, आम्ही 1 लाख रोजगार दिले. काय म्हणत तुम्ही? 70,000 पण यांनी जी गोष्ट 2 करोडची केली होती ना, 2 करोड लोकांना रोजगार देणार होते मोठं वर्षाचं. 70,000 लोकांना रोजगार जर मागील 14 वर्षापासून दिलं तर यांनी काही मोठं केलं नाही माझं असं मला वाटतं. समोर आता आपल्या कार्यकर्त्यांना काय आव्हान? कार्यकर्त्यांना सर्वात मेन तर मी पहिले पक्ष संघटना बांधणी करणार आणि पक्ष संघटना बांधणी करण्यापासून मी सुरुवात करणार आपली नवीन लोकांना त्याच्यात संघटनेमध्ये बांधणी करून आणण्याचं आणि पदाधिकाऱ्यांना नवीन करणार आणि पक्ष सर्व कार्यकर्त्यांना एवढीच आणि सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की गावागावापर्यंत आपली काँग्रेसची विचारधारा पोहोचली पाहिजे. हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें ताकि हम आपको सच्ची और अच्छी खबरें दिखा सकें। धन्यवाद।